पेनिस आणि ह्याला मेटाफोर पण कसे असतात, ज्ञान, तलवार, तलवारातनं काढायची, बाजी मारायची. फर्स्ट नाईट आहे, लग्न झालंय, हा मग आज बाजी मारायची. हा तसंच त्याला बेडरूम मध्ये पाठवलं जातं. मुलाला पण आवडतं ना रे कडलिंग, त्या मुलाला पण आवडतो फोर प्ले. आपल्याकडे काय आहे कल्चर माहिती, फोर प्ले म्हणजे मुलगाच करतो मुलीस. मग मुलगी किती मुलाच्या निपल्सला टच करते, ती तिच्या बॅकशी किती खेळते, ती तिच्या खाली. पुरुष काय सगळ्यात जास्त सर्च करतात तर पीनसची साईज किती मोठी आहे, ती मोठी कशी करायची. पहिली गोष्ट, येस साईज मॅटर्स, वाय विल नॉट साईज मॅटर. पण ओम, तुम्ही की मी अशी स्तब्ध झोपलेली आहे, तुला येऊन काय करायचं कर. मग तू काय काय बिचारा ऍडजस्ट करेल, पोझिशन ऍडजस्ट करेल, टायमिंग बघेल, स्टॅमिना बघेल, आणि तोवर त्याचं इमोशन आणि एक्सप्रेशन होऊन जाणार आहे ना. तू विचार कर ना, इरेक्शन हुआ तो शादी टिकेगा, इरेक्शन नहीं हुआ तो डिवोर्स. आणि अशा सिच्युएशन मध्ये पेनिस इरेक्ट होणार म्हणजे कसं शक्य आहे, आय जस्ट डोंट नो. आणि मग अशी लग्न टिकणार. मर्द को तुम्ही आज पॉडकास्ट पे से बोलूंगी, पहिलं ना स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकावं. तेवढा स्टॅमिना असावा की तुम खुद के लिए खडे रह सको, फिर तुम्हारा ऑर्गन खड़ा रहेगा. हे सतत प्रमोट केलं जातं की कसं शिलाजी किंवा वायग्रा हे कसं खाणं योग्य आहे. तर खरंच तसं वर्क करतं का, आणि ओव्हर द काउंटर असे जाऊन काहीतरी औषधं सप्लिमेंट्स घेणं किती योग्य आहे. येस, सप्लिमेंट्स आर हेल्पफुल, घेतले पाहिजेत. पण मॅस्टुर्बेशन पण तुम्ही नीट करत होता का, तुमची स्किन मागे नीट जात होती का, स्किन जाताना दुखतं का, ते सगळं तुम्हाला माहित आहे का. सो यू नीड टू बी अवेअर ऑफ अ नॉर्मल ऍक्ट ऑफ सेक्स. पुरुषाचा सगळ्यात सुंदर चेहरा इज वेन द मॅन रिचेस टू अ क्लायमॅक्स. पुरुष पण जेव्हा मौन करतं, तो आवाज, तो चेहरा, ते डोळे. पण मग एखादी बाई ते बघून ते अप्रिशिएट करते का, किंवा अंधारात ती बघते पण का, की झालं बाबा एकदाच. आपण स्टॅमिना बद्दल बोलताना मग फक्त पुरुषांबद्दल का बोलतो. आजच्या पॉडकास्टमध्ये त्या बायका मला इतक्या बोलणार आहेत. मला स्त्रियांना ह्या 3 इंच पुढे सेन्सिटिव्हिटीच नसते. त्यामुळे तुम्ही इतके गेलाय का, इतके गेला